हॅलो एव्हरीवन. आज तुमच्याशी ना मी माझा लहानपणीचा अनुभव शेअर करणार आहे. माझ्या एका पायाला ना पोलिओ आहे. जेव्हा मी पहिली दुसरीमध्ये असेन तेव्हापासून ना माझ्या कानावर एक शब्द पडायचा, ए लंगडी कुठे चालली, ए लंगडी काय करते. तर मला तेव्हा माहीत नव्हतं की मी अपंग आहे म्हणून, किंवा अपंग हा शब्दसुद्धा मला माहीत नव्हता. आणि मग जसं मला हा शब्द कानावर पडायचा, माझ्या मम्मीला जाऊन सांगायची, मम्मी मला ना ते अशी अशी लंगडी बोलली म्हणून. मग माझी मम्मी जाऊन त्यांना बोलायची वगैरे. मग नंतर मम्माने मलाच फाईट करायला शिकवलं की जर तुला असं कोण बोललं ना तर तू काय करायचं ते. तर माझं एक म्हणणं आहे की मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असते. तर त्याची जी कमी असते ना त्याच्यामध्ये, त्याच्यावरून ना त्या व्यक्तीला बोलू नका. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जी लहान मुलं असतात ना तर त्यांना चुकूनसुद्धा बोलू नका. कारण मी आता इतकी मोठी झाली, म्हणजे एजने इतकी मोठी झाली, तरी पण मी जे मला लहानपणी लोक बोलायचे ना, जेव्हा मला कळलं की आपण अपंग आहोत, आपल्याला पोलिओ आहे त्यामुळे आपण लंगडतो, आणि त्यावरनं आपल्याला बोलतात इतर लोक तशी नसतात, त्यांना आपल्यापेक्षा चांगलं चालता येतं, त्यांना आपल्यापेक्षा चांगलं धावता येतं. तर एका जरा थोडं मोठं झाल्यानंतर थोडं वाईट पण वाटलं होतं की देवबाप्पा तू मला असं का बनवलंस म्हणून. पण आता तसं नाही वाटत आहे मला देवबाप्पाशी काही हे नाही आहे. पण मी म्हणते की कपटी मनाने असण्यापेक्षा ना अपंग असलेलं बरं, किंवा दुसऱ्याचं वाईट चिंतणारं मन असण्यापेक्षा ना अपंग असलेलं बरं. मला नेहमी असं वाटतं की ना कुणी कुणाला ना त्याच्या कमतरतेवरनं चिडवू नका. आमच्या अपंगत्वावरती इलाज आहे, पण मनाच्या कपटीपणावर किंवा मनाच्या कमकुवतपणावर कुठलाही इलाज नाही आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की तुमच्या आजूबाजूला, तुमच्या आसपास, तुमच्या संपर्कामध्ये असं जर कोणी असेल तर तुम्ही प्लीज त्यांना चिडवू नका. आपण सहज बोलताना बोलत होतो, ए नकटे, ए बुटके, ए जाड्या, आपण दुसऱ्याला बोलतो. पण हा कधी विचार करत नाही की आपल्यामध्ये काय कमतरता आहे ती. तर आपल्यामधली कमतरता जी आहे ना ती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ना दुसऱ्याला जे काय आपण बोलतो ना ते कधी बोललं जाणार नाही. विचार करा या गोष्टीचा. गुड नाईट.